मला वाटतं जी घटना आपण जेव्हा बोललात आणि मुख्यमंत्री महोदय की नितीन देशमुख माझ्याबरोबर आला, त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो, तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, पण जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय. ठीक आहे, मी फक्त रेकॉर्डवरती एवढं आणू इच्छितो, या संदर्भात दोन्ही सन्मान्य सदस्यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आपल्याबरोबर जे अभ्यंगत इकडे येतात त्यांची संपूर्ण जबाबदारी आपली आहे, मी यापूर्वी सांगितलेलं आहे. आणि बसून घ्या. आणि या संदर्भात कोण कोणाबरोबर आलं हे काय मी ठरवलेलं नाही आहे. सुरक्षा रक्षकांकडनं जे इकडे जबाबदार लोक असतात त्यांच्याकडनं मी एक पूर्ण दिवस घेऊन, मी कालच या विषयावर बोलू शकलो असतो, त्यांनी चौकशी केली. जो व्यक्ती ताब्यात घेतलेला त्यांनी स्वतःनी कबुली दिलेली आहे की मी आमदारांसोबत आत आलो. त्यामुळे त्या बेसिस तुम्ही आमदार बोलतात ते सत्य आहे, ह्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु मी जे विधान इकडे केलेलं आहे ते चौकशी केल्यानंतर केलेलं आहे. या संदर्भात आपण जी माहिती दिली आहे ती माहिती लक्षात घेऊन अधिक चौकशी करून मी योग्य निर्णय घेईन. चला पुढे जाऊया आता. महोदय, मी आपल्या माध्यमातून सभागृहाचे सर्व सदस्य व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्ववान व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय संदर्भात आज मी एक निवेदन करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा 1500 इतके अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा 1500 वरून 2500 2500 अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे. ह्या आपण कृपया नोंद करावे. मी यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.